झी 24 तास एक पाऊल पुढे। बुधवारी वानखेडे स्टेडियमवर जो प्रकार घडला त्यामुळे बॉलिवूडचा किंग खान पुन्हा एकदा चर्चेत आला। पण यावेळी चर्चा जरा वेगळी होती। रुपेरी पडद्यावर सभ्यतेचे धडे देणारा बादशाह वेगळ्याच रूपात पाहायला मिळाला आणि त्यामुळेच आता त्याला पुढचे 5 वर्ष वानखेडेवर पाऊल ठेवता येणार नाही। तारीख 16 मे 2012, वार बुधवार, ठिकाण वानखेडे स्टेडियम, मुंबई। बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचं वेगळंच रूप पाहायला मिळालं। रुपेरी पडद्यावर सभ्यतेचे धडे देणाऱ्या शाहरुखचं हे रूप पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला। किंग खाननं वानखेडे स्टेडियमवर सभ्यतेच्या सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या। क्रिकेट ग्राउंडवर जाण्याचा प्रयत्न शाहरुखनं केला, पण त्याला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्टेडियमवरच्या सुरक्षा रक्षकांच्या अंगावर तो धावून गेला। त्यानं धक्काबुक्कीही केली। त्याच्या तोंडातून शिव्यांचा भडीमार होत होता। Don't talk to me like that. Wherever you're from, tell the mother not to talk to me like that. Hey, it is wrong. Keep quiet. Nobody will speak. ही घटना घडली तेव्हा एमसीएचे पदाधिकारी तिथे उपस्थित होते। त्यांनी शाहरुखला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायच्या मूडमध्ये नव्हता। त्यानं स्टेडियम डोक्यावर घेतलं होतं। या प्रकारानंतर एमसीएनं शाहरुख विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली। शाहरुख खाननी त्या वॉचमनला मॅन हँडल केलं एमसीएच्या, आणि त्या मॅन हँडल केला म्हणून एमसीए ऑफिसर्सनी त्याबद्दल त्याला बिहेव करायला सांगताना त्यांनी त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरू केली, दम द्यायला सुरू केलं, थ्रेट्स द्यायला सुरू केले। ह्याबद्दल एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली जाईल आणि चौकशी अंती जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। एमसीएनं कठोर भूमिका घेतल्यानंतर शाहरुख आणखीनच भडकला। त्यानं सगळा दोष एमसीएच्याच माथी मारला। साइड में खड़े थे सबके सब बच्चे, एक बॉल के साथ खेल रहे थे, लड़कियां थी छोटी, और मैं ऊपर से भागता हुआ नीचे आया। वहां पे एक सिक्योरिटी के थे या क्या थे, उन्होंने बच्चियों को हाथ से ऐसे खींचा, तो मैंने उनको कहा इनको हाथ मत लगाइए। घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचं शाहरुखनं स्पष्ट केल्यानंतर हे प्रकरण आणखीन चिघळणार यात शंका नव्हती। शाहरुख प्रकरणावर एमसीएनं शुक्रवारी तातडीची बैठक घेतली आणि पुढील 5 वर्षांसाठी शाहरुखला वानखेडे स्टेडियमचे दरवाजे बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। शाहरुख हा आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर टीमचा मालक आहे आणि त्याला मालक म्हणून तर नाहीच नाही, पण क्रिकेट प्रेमी म्हणूनही स्टेडियम मध्ये पाय ठेवता येणार नाही। मॅनेजिंग कमिटी इज फोर्स्ड टू बॅन मिस्टर शाहरुख खान फॉर एंटरिंग वानखेड़े स्टेडियम फॉर अ पीरियड ऑफ 5 years। तो ये जो रेजोल्यूशन पास हुआ है, ये दर्शक के रूप में भी हो, किसी भी रूप में हो, ये बैन उनके लिए है, एक व्यक्ति के लिए है। आज तो एक फ्रेंचाइजी है, लेकिन कल दर्शक के रूप में भी यहाँ एंटर नहीं कर सकते। शाहरुखवर बंदी घालत अशा घटना भविष्यात घडू नये असा संदेशच एमसीएनं दिलाय। हा निर्णय काही सविस्तर चर्चा आमच्या मीटिंगमध्ये झाली, प्रत्येकाने आपली मतं मांडली आणि त्याच्यानंतर हा आम्ही एक युनॅनिमस निर्णय केलेला आहे। कारण याच्यामध्ये मेसेज महत्त्वाचा आहे लोकांच्या मध्ये। या संदर्भामध्ये कुठल्याही व्यक्तीच्या कुठेही मोठा असला तरी ही संस्था त्याच्या विरुद्ध अशा प्रकारच्या वागण्याच्या बद्दलची ऍक्शन घेऊ शकते। वानखेडे स्टेडियमवर शाहरुखनं घातलेला गोंधळ आणि त्यानंतर निर्माण झालेल्या या सगळ्या प्रकारामुळे क्रिकेट जगतात चांगलीच खळबळ उडाली आहे। पण क्रिकेट प्रमाणेच बॉलिवूड आणि जाहिरात क्षेत्रातही या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे। कारण किंग खान हा अनेक उत्पादनांच्या जाहिरातीत पाहायला मिळतोय। Can I take her for a drive? Sorry, sir. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।